नमस्कार. लग्नाची बेडीमध्ये आपण पाहत आहोत. राघवला चकमा देत विशाल चालाखीने सिद्ध करतो की मी ह्या रूममध्ये चक्कर येऊन पडलो होतो आणि मला काहीही आठवत नाही. त्याची आई म्हणते माझ्या मुलाचा इतका झालेला अपमान मला बघवत नाही, आपण इथून जाऊया. तेव्हा तेव्हा विशाल म्हणतो नाही, मी वाटलं तर माफी मागतो, माझ्याजवळनं काही चूक झाली असेल तर राघव मला माफ कर. राघव म्हणतो हे नाटकं माझ्यासमोर करायची नाही, चुपचाप इथनं निघायचं, इथं लग्न वगैरे काही होणार नाही, मी तुझं लग्न सिंधूशी होऊ देणार नाही. तेव्हा तो म्हणतो सिंधूवरती आता माझं प्रेम आहे, मी सिंधूशीच लग्न करेन. तेव्हा विशालची आई म्हणते इतका झालेला अपमान मला सहन होत नाही, चल आपण इथून निघून जाऊया. पण विशाल म्हणतो नाही, आत्ता मी हिच्याशी लग्न केल्याशिवाय इथनं जाणारच नाही. तेव्हा इकडे अन्वी आणि आयुष घराच्या अवतीभोवती शोधत असतात ती मुलगी कुठे गेली. समोरून काजल येते. काजलला बघून अन्वी म्हणते तुम्ही आत्ता आले का? तेव्हा ती म्हणते हो. मग काजलला सांगते तुमच्या दिराला घेऊन जा, कारण त्याचं लग्न इथं होणार नाही, मोडलंच समज. मग ते त्या मुलीला शोधायला बाहेर निघून जाते. काजल म्हणते मोडलं तर बरंच होईल, कारण मग मलाच मिळेल विशाल. एक हिशोबी चांगलं झालं म्हणून आनंदी होते. परत म्हणते त्यांनी जर राग काढला माझ्यावरती आणि मला सोडून दिलं तर तिला परत टेन्शन पण येतं. इकडे वाद चालू असतो. सगळेजण राघवला समजवण्याचा प्रयत्न करत असतात. राजश्री ही म्हणते आपण शांत डोक्याने विचार करूया आणि मग आपण बोलूया, आता तू खूप घाई करतो आहे असं मला वाटतं. तेव्हा रत्नाकरही राघवला म्हणत असतात तू थोडा शांतता घे, आपल्याला ह्या रूममध्ये कोणीही भेटलेलं नाही, आपल्याकडे कसलाही पुरावा नाही. तेव्हा राघव म्हणतो मी स्वतः ह्या गोष्टीचा पुरावा आहे, मी माझ्या कानांनी ऐकलं आहे, हा एका मुलीशी बोलत होता आणि तुम्ही सगळेजण मलाच नाकारताय. तेव्हा इकडे विशालची आई म्हणते राजश्री वहिनी, तुम्ही आमच्या सगळ्यांचा खूप अपमान केला आहे, आता हे लग्न होणं शक्यच नाही. पण विशाल म्हणतो मला हे लग्न करायचंच आहे, माझा प्रेम आहे आता सिंधूवरती, मी लग्न केल्याशिवाय इथनं जाणारच नाही. अन्वी म्हणते तू आम्हाला चकमा दिलंस अगोदरही आणि आजही दिलास, तुझी गर्लफ्रेंड तू इथनं पळवून लावली, तुला वाटतंय तू खूप हुशार आहेस, पण ते होणार नाही, एक ना एक दिवस पुरावा मिळेलच. तेव्हा विशाल म्हणतो आता आम्हाला लग्न करायचं नाही, आम्ही निघतो इथनं, झाला तेवढा अपमान पुरेसा आहे, पण मी कुणावरही रागवलेलो नाही. राजश्री हात जोडते, तुम्हाला आमचा राग आला असेल तर आम्हाला माफ करा असंही म्हणत असते. तेव्हा तो म्हणतो नाही, मला कुणाचाही राग आलेला नाही, पण अजूनही राघव माझ्यावर विश्वास ठेवत नाही, ज्या दिवशी राघव माझ्यावर विश्वास ठेवल त्याच दिवशी मी सिंधूशी लग्न करेल. तेव्हा अन्वी पुन्हा येते आणि म्हणते काहीही गरज नाही, तू अगोदरही आम्हाला फसवलं आणि आत्ताही फसवतोच आहे, लग्न करण्याच्या लायकीचा तू नाहीच आहे, तुझं लग्न होणारच नाही सिंधू मामीसोबत. आणि आता राघवही मध्ये बोलतो. तेव्हा विशाल म्हणतो तू माझी माफी मागितली तर मी लग्नाला तयार होईल. तेव्हा राघव म्हणतो तुझ्या 2 कानाखाली मारेल मी, पण माफी तर मागणारच नाही. तेव्हा राजश्री पुन्हा राघवला रागवते, शांत राहा असं बोलते. आणि रत्नाकरही म्हणतो तुझ्या पदाचा तू एवढा गैरवापर करायचा नाही, जर तुझ्यामुळे लग्न मोडलं तर बघ. इकडे विशाल त्याची अट घालतो, जर राघवने माझी हात जोडून माफी मागितली तर मी हे लग्न करायला तयार होईल. आता राघवने माफी मागावी म्हणून राणीही मध्ये जाते आणि त्याला सांगते की तू माफी माग. पण सिंधू म्हणते शांत राहा, कोणीही कोणाची माफी मागायची गरज नाही. सिंधूला राघव म्हणतो तुला माझ्यावर विश्वास आहे ना? तेव्हा सिंधू म्हणते हो. तर राघव म्हणतो तुझा विश्वास असाच माझ्यावर कायम ठेव, तुझं लग्न मी ह्या खोटारड्या माणसाशी होऊ देणार नाही आणि कोणाच्याही दबावाखालीही लग्न करायचंच नाही तू, असं राघवने आता सिंधूवरती फरमानच सोडलेलं आहे. आता सिंधू काय निर्णय घेते हेही पाहणं रंजकच ठरणार आहे. आता मधुराणीही तिच्यावर चिडलेली आहे, तू आमच्या दोघांमधनं तू कधी जाणारच नाहीस का असं म्हणत तिच्यावर हात उघडते. तेव्हा सिंधू आता तिला जी धमकी देणार आहे ती पूर्णही करलच. पुढे काय होणार पाहणं रंजक ठरणार. तेव्हा लवली स्वर्ग गॉसिप चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा. धन्यवाद.